दहीहंडीचा उत्साह राज्यभरात आणि देशभरात पाहायला मिळतोय। मुंबईतल्या दहीहंडी पथकांनी आपापल्या परीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध नोंदवायचं ठरवलेलं आहे। दादर पश्चिम परिसरामध्ये कोकण नगर गोविंदा पथकानं चक्क झोपून दहीहंडीचे 9 थर रचले। 20 फुटांपेक्षा जास्त थर रचायला न्यायालयानं मनाई केलेली आहे। त्यामुळे वर्षभराच्या मेहनतीवरती न्यायालयाच्या एका निर्णयानं पाणी फिरल्याची भावना सध्या गोविंदा पथकांमध्ये आहे। त्याचा आगळा वेगळा निषेध आज गोविंदा पथकांनी नोंदवलाय। मुंबईच्या दादर परिसरातली ही दृश्य उभ्याने जर 9 थरांची हंडी रचता येत नसेल तर झोपून 9 थरांची हंडी आम्ही रचू, मात्र आम्ही आमच्या निर्णयावरती कायम राहू असं या गोविंदा पथकांनी यातून सुचवलंय। आपल्या बरोबर कोकण नगर गोविंदा पथकचे सदस्य आहेत। तर आम्हाला सांगा की यावर्षी कोर्टाने काही निर्बंध आणलेले आहेत। बॉम्बे हायकोर्टने निर्बंध आणले होते आणि त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आता सुप्रीम कोर्टचा। तर याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमची सर्व गोविंदा खेळाडूंची तीव्र नाराजी आहे। आज 2 महिने सगळे गोविंदा जवळजवळ 2 महिने कामावर येऊन प्रॅक्टिस करतात आणि असं नाही की कोणी अशिक्षित आहे, सगळे सुशिक्षित आहेत आणि उच्च पदावर काम करणारे लोक आहेत। आणि जवळजवळ आमच्या माध्यमातून जी आम्ही सामाजिक कार्य करतो, ही सामाजिक कार्य काही कोर्टात मांडलीच गेली नाही आणि आम्ही 2 महिने सराव करतोय। 2 महिन्यात सर्वात दाखवा आमच्यातलं कोण इंजर्ड झालंय, तुम्ही सांगा। आज गेली 5 वर्ष आमचं कोकण नगर गोविंदा पथक इथे प्रॅक्टिस भरपूर करायचं। अचानक या लोकांनी जे ऑब्जेक्शन जे उचललंय 2 दिवस अगोदर की 8 थराची अंडी लावायची नाही, तर या वर्षी 8 थराची अंडी लावायची नाही। मग आता पुढच्या वर्षी आम्हाला असं करावं लागेल की जे आई वडील आमचे जे घरी असतात, जे आम्हाला बघण्यासाठी असतात की टीव्हीवर की बाबा पोरगा जातोय हंडी फोडतोय, त्यांची पण एक मजा असते। आता जर असा 8 थरावरती या लोकांनी जे ऑब्जेक्शन मारलं तर पुढच्या वर्षी मी नक्कीच आई वडिलांना चर्चगेट ते विरार रिटर्न तिकीट काढून एक दांडा घेऊन येणार आणि 1 थरावरतीच हंडी फोडायला लावणार। म्हणजे ह्याच्यावरती ऑब्जेक्शन कधी होणारच नाही ना, इथून पुढे कधी त्या लोकांना त्रासच होणार नाही। पण आता या वर्षीचा तुमचा प्लॅन काय आहे? काय स्ट्रॅटेजी आहे आता या वर्षासाठी? स्ट्रॅटेजी जी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तो आम्ही नाराज आहोतच, पण स्ट्रॅटेजी आहे की थर लावणारच। कोण बोलतो लावणार नाही, लावल्याशिवाय राहणार नाही। पण किती उंचीचा? यावर्षी खरं म्हणजे आम्हाला जर सर्वांनी इथे सपोर्ट केला, मीडिया वर्ग बोला, इकडचे जे कोणी पदाधिकारी असतील तर जरूर आम्ही 8 लावूच। पण पोलिसांनी नोटीस दिलेलं आहे सगळ्या मंडळांना की तुम्ही सुप्रीम नोटीस कोणाला नाही भेटत। सगळ्यांनाच नोटीस भेटते हो। एक गाडी पार्क केली तरी नोटीस लागते, ती नोटीस असते। नोटीस सोडून द्या, तुम्ही जे हाय ते करा। सण पुढच्या वर्षी गोविंदा हा सण बंद होण्याच्या ह्याच्यातच आहे। आधी आम्ही इथे पाहिलं की तुम्ही इथे खाली झोपून जे प्रोटेस्ट करत होतात, ते 2016 मेसेज काय आहे? असं आहे की आता झोपून थरच लावायची वेळ आली आहे। आता कोर्टाने लावली 20 फुटाची अडती, का 5 फुटच का लावले? ते पण चाललं असतं, आम्हाला 5 फुट हातातून अंडी फोडली असती ना। 5 फूट करायची असेल तर आम्ही लेडीज वर्गाला सहकार्य नक्कीच करू। वर्षाचे 12 महिने हा सण येईल तर आम्ही लेडीज लोकांना खरंच हे करतो, सपोर्ट करू। इथून पुढे कुठलाही यंग मुलगा कुठल्या HRT म्हणजे पथकाटी म्हणून जाणार नाही। आपल्या एरियातल्या सुद्धा मुली उभ्या करून 5 थर लावू शकतो। मग त्यांच्यात आमच्यात गिनती काय झाली?